बापाची साद, एक अधुरी भेट. कोर्टाच्या पायऱ्या आणि तारखांचा हा खेळ कायद्याच्या नजरेत कदाचित बरोबर असेल, पण त्या बापाच्या तुटलेल्या काळजाचं काय, जो आपल्याच काळजाच्या तुकड्याला भेटण्यासाठी आज स्वतःच्याच लोकांसमोर परका झालाय. माझी छोटी परी, कशी दिसत असशील ग तू आता? तुला अजूनही अंधाराची भीती वाटते का? भूक लागल्यावर तू अजूनही बाबा म्हणून हट्ट करतेस का? लोक म्हणतात लढायला शिका, पण मी कोणाशी लढू? त्यांच्याशी जे एकेकाळी माझं घर होते, की त्या कायद्याशी ज्याला हे माहीतच नाहीये की बापाचा प्रत्येक श्वास हा त्याच्या मुलीच्या अस्तित्वावर अवलंबून असतो. तारीख येते आणि जाते, अंतर मात्र वाढतच जातं. जी कालपर्यंत माझ्या खांद्यावर खेळायची, आज तिला बघण्यासाठी सुद्धा जगाची परवानगी लागते. मला तुझ्या आईसोबत कोणतंही युद्ध जिंकायचं नाहीये, मला फक्त माझ्या मुलीचं ते निरागस हास्य जिंकायचं आहे. मी म्हातारा झालो नाहीये ग, पण तुझ्या विरहाने आता थकलोय. आरशात स्वतःला पाहताना रोज एकच प्रश्न पडतो, बाळा, तू तुझ्या बाबाला विसरली तर नाहीस ना? बेटा, तू जिथे कुठे असशील, फक्त एक लक्षात ठेव, तुझा बाबा हरलेला नाहीये, तो फक्त वाट बघतोय त्या एका क्षणाची, जेव्हा तू धावत येशील आणि म्हणशील, बाबा, मला तुमची खूप आठवण येत होती. ही फक्त कविता नाही, तर एका तडफणाऱ्या बापाचा आत्मा आहे. शब्दांकन डॉक्टर अविनाश झोटिंग.